नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. सगळे आता जेवण करत असता शोभी येते आणि तनतन तनतन करते. सानिका जेवायला येत नाही आणि सगळं तुझ्यामुळे होतंय. अण्णा म्हणतात, काय चाललंय? हो, श्रावणीने बनवलेले जेवण मी जेवणार नाही. ज्या पोरीने माझ्या आयुष्याची वाट लावली त्या पोरीच्या हाताने बनवलेले जेवण मी जेवणार नाही, म्हणून मला उपाशी राहायचे असं सानिका म्हणतीये. आता तनतन करत शोभी आलेली असते आणि अण्णांना हे सगळं सांगत असते. शोभा म्हणते, उठायचं, तिची माफी मागायची आणि जेवायला तिला घेऊन यायचं. शोभाताई मगाशीच गेले होते तिला मी जेवायला बोलवायला, पण ती नाही म्हटली. शा म्हणतोय, जेवणाच्या ताटावर भांडू नका. नवीन सुने इतका छान स्वयंपाक बनवलाय, अजिबात जेवणाच्या ताटावर भांडणं त्यांना करायचे नाही. वातावरण चांगलं ठेवा. आणि सासूबाई, तुमचं तोंड तर बंदच ठेवा. तुम्ही सगळ्यांनी जेवा, काहीच हरकत नाहीये. मी जाते आणि सानिकाला जेवायला बोलवून आणते. अण्णा म्हणतात, नको जाऊ श्रावणी. नाही अण्णा, काहीच हरकत नाहीये, मी आत्ता जाते आणि सानिकाला जेवायला बोलवून आणते. बिचारी श्रावणी उठलेली असते जेवणाच्या ताटावरून आणि सानिकाला जेवायला बोलवायला चाललेली असते. येते सानिका, चल जेवायला. सानिका म्हणते, जेवायला? मला यायचं नाहीये. एकदा नको म्हटलं ना. तुला नको म्हटल्याला कळत नाही का ग? आणि हो, माझं डोकं फिरवू नकोस. एकदा नाही म्हटलं म्हणजे नाही म्हटलं. चल निघ इथून, लगेच निघ. आता श्रावणी इतक्या सौम्य भाषेत, सोज्वळ भाषेत तिला रिक्वेस्ट करत असते की जेवायला चल. अगदी उद्धटसारखी ही सानिका तिच्याशी बोलत असते. तू बनवलेलं जेवण मला जेवायचंच नाहीये. का म्हणते, तुला बघितलं ना श्रावणी, माझी भूकच मरते. तुझा चेहरा सुद्धा बघायचा नाहीये माझ्यासमोरून. चालती हो इथून, लगेच निघायचं. चल निघ. म्हणते, ठीक आहे ना, नाही जेवायचंय ना मी जेवलेलं, नको जेऊ. मी बनवलेलं जेवण नाही जेवायचंय ना, नको जेऊ. पण कसं आहे ना सानिका, माझ्यावर राग आहे तुझा, मान्य आहे. धरून बसतो राग, तसाच राग धरून बसतो. अजिबात कमी करू नको. ओरड, काय करायचंय ना ते कर. पण कसं आहे ना सानिका, माझ्यावर राग करता करता तुझ्या पोटात वाढणारं बाळ आहे ना, त्याचा विचार कर. त्या चिमुकल्याची काय चूक आहे ग? उपाशी राहून त्याला का त्रास देतीये? तू खाल्लं पिल्लं तर त्या चिमुकल्याला काहीतरी मिळणार आहे, आणि तू जर खाल्लंच नाही तर त्या चिमुकल्याला काय मिळणार? खूप प्रेमळ असते. सानिकाच्या जवळ बसते आणि म्हणते, सानिका, माझ्यासाठी नाही तर निदान त्या पोटातल्या बाळासाठी तरी खा. एका आईसाठी तिचं बाळ काय असतं हे मला सांगायची तुला गरज नाहीये, कारण ऑलरेडी तू आई होतीयस. त्यामुळे तुला माहितीये बाळ काय असतं. बाळ आणि आई एका जीवाचे दोन भाग असतात. जोपर्यंत बाळ आपल्या पोटात असतं तोपर्यंत, बरोबर ना? तीन परिस्थिती तुझ्या पोटात अन्न जाणं फार फार महत्वाचं आहे सानिका. प्लीज, तुला जेवायला लागणारच आहे. माझ्यावर राग जरी असला तरी पोटातल्या बाळावर राग पकडू नकोस आणि जेवण कर प्लीज सानिका. श्रावणी आता सानिकाची समजूत काढत असते आणि शोभा हे चोरून चोरून बघत असते. ते म्हणते, जो काही राग आहे, जो काही संताप आहे, जे काही सगळं चाललंय ते सगळं सगळं बाजूला ठेवायचंय सानिका. फक्त आणि फक्त पोटातल्या बाळाचा विचार करायचा आहे. त्याचा विचार करायचा आणि त्याला वाढवायचंय. कळतंय का तुला? प्रेमाने सानिकाला श्रावणीने समजावलेलं असतं आणि शोभाला प्रेमाची भाषा कळतच नसते. म्हणते, बाई, श्रावणी इकडं आली आणि लय स्मार्ट बनतीये. स्वतःच कौतुक करण्यासाठी चाललंय काय? सावनीला भावनिक ब्लॅकमेल करायला लागलीये. स्वतःच कौतुक करायचंय काय? लय शाणी बनतीये. आता हे सगळं ऐकते आणि तिला फार राग आलेला असतो की बरी स्मार्ट ही. बरोबर सानिकाला गोल गोल गुंडाळलं आणि सानिकाला जेवायला आणलं. आता सगळे एक साथ जेवायला बसलेले असतात. फक्त बिचारा शुभू नसतो. तो रागावून भांडणं करून निघून गेलेला असतो. शोभा त्याला नको नको ते बोललेली असते, त्यामुळे तो रागाने निघून जातो. तो जेवलेलाही नसतो. आता श्रावणी सगळ्यांना जेवायला देते. तीच राहिलेली असते जेवण करायची. श्रावणी आता सगळ्यांचं जेवण चाललेलं असतं. शशांक म्हणतो, मस्त मस्त, स्वयंपाक एक नंबर झालाय. अण्णा आता श्रावणीकडे बघतात आणि हसत असतात, कारण जेवण खूप छान झालेलं असतं. आई मुद्दाम म्हणते, काय गे, दिसत नाही का वाटीतली आमटी संपलीये, आमटी वाढ की. आता श्रावणी जरा लांब बसलेली असते. जेवढा हात पुरेन तसं तिने आमटी वाढलेली असते. म्हणते, नटमोगरे, तुझ्या बापानं जेवण वाढायचं शिकवलं नाही तुला. तुझ्या घरात तुला जेवण कसं वाढायचं ते पण नाही शिकवलं. काय वाढलंय जेवण बघ की. आमटी सगळ्या ताटात पसरलीये. नटमोगरे, घरी पण असंच राडा घालायची का? फार छान वाटतं. इतकं छान वाटत असतं की बस. श्रावणी म्हणते, सॉरी सॉरी, चुकून झालं. म्हणते, चुकून पडली आमटी. हा, चुकून सगळं तुझ्याकडून चुकून होतं ग. तू मुद्दाम कुठे काय करते? या घरात पाऊल टाकला ना, तो सुद्धा चुकूनच, हो ना? मुद्दामून कुठे आली तू घरात? चुकून तर आली आमच्या घरात. तिची बाहुली, काचीची बाहुली. फक्त हिच्याकडे बघत बसायचं. काही येईना ना जाईना, फक्त बघा हिला. आता कारभार नाही, कशाला काय कांगावा करते? गप खा की. कशाला ताणतीयस ग एवढ्या एवढ्या कारणावरून? गप गुमान जेव की. म्हणता, श्रावणी बाळा, सगळ्यांचं जेवायला वाढून झालंय. आता लागलं तर हाताने घेतील. तू जेवायला बस बरं. शशांक म्हणतो, हो हो श्रावणी बाळा, तू पण जेवायला घे. शशांक आता श्रावणी आणि श्रावणीचे पप्पा या दोघांच्या नावावर पैसे उकळत असतो. त्यामुळे त्याला श्रावणी चांगली वाटायला लागलेली असते. आल्यापासून फार गोड गोड बोलत असतो तो श्रावणी बरोबर. अण्णांना जरा नवलच लागतं की हा कसं गोड बोलायला लागला. म्हणते, काय आमच्यासोबत जेवायला? नाही 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 नाही, ते आपल्यासोबत जेवायला नाही बसू शकत. अण्णा म्हणतात, का? या घरची सून आहे ती, जेवायला नक्कीच बसू शकते. आई म्हणते, नाही नाही नाही, शक्यच नाही. श्रावणी आपल्या बरोबर जेवायला बसणं शक्यच नाही. म्हणते, अण्णांना आठवा की आपल्या वेळच्या गोष्टी. सासूच्या पुढं चुकून तरी ताट घेतला आणि जेवायला बसली का? जेव्हा सासू बाहेर जायची तेव्हा कुठे 2 घास खायची मी. तोपर्यंत मी सासूच्या समोर जेवत नव्हती. तुम्ही माझी बाजू घेतली का? गप गुमान चाललंय ते बघायचं आणि पुढे चालायचं. आणि आत्ता काय बाजू घेताय हो?
आई म्हणते तोंड उचकून कधी बोलण्याचा प्रयत्न केला का? नाही ना. आणि आता काय प्रेम होतू चाललंय? म्हणते माझ्या वेळेला कधी तोंड उचकलं नाही की माझ्या बाजूने कधी बोलला नाही, माझी बाजू नाही, माझी काळजी नाही. आणि ही आली तर काय कळवळा येतोय. 2-2 मिनिटाला तिच्या बाजूने उभा राहता. तेव्हा तोंड नव्हतं का? तेव्हा तोंड शिवलं होतं ना, आता तोंड उचकटता. जरा पण काही वाटत नाही का? आई तिची आणि श्रावणीची बराबरी करत असते. तिच्या त्यावेळेला जो सासूरवाद झाला तोच सासूरवाद आता ती श्रावणीला करायला बघत असते, तेही मुद्दामून. अण्णांना खरं तर या गोष्टी अजिबात पटत नसतात, आवडत नसतात. पण शोभी आणि तिची आई इतक्या बेफाम सुटलेले असतात की ते थांबायचं नावच घेत नाही. फक्त आणि फक्त दिवस रात्र श्रावणीला टॉर्चर करायचं एवढे एकच ध्येय त्यांच्या पुढे असतं. घरात माझे नियम आणि माझ्यासाठी चालतात, बाकीचं काहीच चालत नाही. शोभी आता मुद्दाम करत असते. शुभू आणि श्रावणी जेवायची राहिलेली असतात. शोभी जेवढे स्वयंपाक केलाय तेवढ्या जबरदस्तीने प्रत्येकाच्या ताटात वाढून देते. आणि शेवटी श्रावणीला आणि शुभूला काही जेवायला ठेवत नसते. शशांकला जबरदस्तीने वाढते, अण्णांना जबरदस्तीने वाढते, जेणेकरून सगळा स्वयंपाक संपून जाणार आणि मग श्रावणी उपाशीच राहणार आणि तिच्या मागे शुभू सुद्धा. म्हणतात शोभे जरा हाताला आवर घाल ना, माघारी 2 माणसं जेवायची, एवढा अंदाज बघून तरी भाजी वाढ. अहो अण्णा काय असं करतोय? भाजी अख्खी फॅमिली जेवण की. इतका नालायकपणा करत असते की त्या नालायकपणाला सीमाच राहिलेली नसते. इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागत असते. अण्णांना सुद्धा भयंकर अशी चीड येत असते की यांना काय करू आणि काय नाही. सगळ्यात जास्त अण्णांना श्रावणीचं वाईट वाटत असतं की मी काय करू, या श्रावणीच्या याच्यासाठी मी काहीच करू शकत नाहीये ना. तो घरच्या लोकांना दापू शकतो, दापलं तरी ते ऐकत नसतात. बिचारी श्रावणी सगळं काही मुकाट्यानं सहन करत असते. म्हणतात बाई श्रावणी शुभूचं ताट वाढ आणि जरा बाजूला ठेव, यांचा भरोसा नाही, हे सगळं खाऊन बसतील तर लेकराला उपाशी राहायला लागणार. ओळखलेलं असतं या कशा आहेत म्हणून अण्णा सगळ्यांच्या तोंडावर म्हणतात माझ्या लेकराचं ताट वाढून बाजूला ठेव. त्या शुभूसाठी ताट बनवत असते. त्यांच्या ताटामध्ये पुरेसं जेवण असतं तरीही शोभी जबरदस्तीने जास्तीचं जेवण मुद्दाम वाढून घेत असते, जेणेकरून श्रावणीला आणि शुभूला जेवण काही शिल्लक राहूच नाही. सगळं शोभी मुद्दाम करत असते, इकडे तिकडे बघते आणि श्रावणीला टॉर्चर करत असते. मध्ये जेवढी काही आमटी असते तिने सगळी आमटी मुद्दामून संपवलेली असते, सगळी आमटी ओतून संपून टाकलेली असते. बघत असता शोभी हे सगळं मुद्दामून करतीये. इथलं कुकर मधलं जेवण चाटून पुसून मुद्दाम शोभीने घेतलेलं असतं, जेणेकरून बिचारी श्रावणी उपाशीच राहावी. स्वतः कढई कुकर बघितलेलं असतो, त्यात काहीच राहिलेलं नसतं. अण्णा आता रागाने शोभीकडे बघ, काय नीचपणा आहे ग, ते लेकरू जेवायचं राहिलंय, सकाळपासून राब राब राबताय, त्याच्यासाठी घास सुद्धा ठेवला नाही. किती घाणेरडेपणाने वागतेय शोभे, जरा लाज धरगी शोभे. आमटी काहीच ठेवली नाही, ती काय जेवणार का आता श्रावणी? शोभी वाचा वाचा जेवलेली असते, कसं तरी हात धुते आणि तो भात जो असतो त्या रिकाम्या पातेल्यामध्ये आणि रिकाम्या कुकरमध्ये टाकते आणि तो आता सगळ्याला फिरवून मग श्रावणीला खायला देणार असते. श्रावणीला इतकी किळस आलेली असते की ही शोभी काय करते घाणेरडेपणा, तरी बिचारी काही एक बोलत नाही. एकाच भातात 2 चवी, बघ की आमटी पण आणि भाजी पण भारी लाग ना. श्रावणी खा. इतकी घाणेरडी इतकी थर्ड क्लास ही शोभी असते की अशी सनकण कानाखाली ठेवून देऊ की काय असं वाटत असतं. पण अण्णा इतके आवर घालत असतात तिला आणि बिचारी श्रावणी सगळं काही निमूटपणे सहन करत असतात. काय वेड्यापणा लावलाय शोभे, तुझं तुला कळतंय, जरा पण लाज राहिली का ग शिल्लक? जनाची नाही निदान मनाची तरी लाज धर ग. मी म्हणते अण्णा गप बसायचा, आमच्या मध्ये यायचं नाही, आमचं आम्ही पाहून घेऊ, तुम्ही अजिबात मध्ये पडायचं. श्रावणी खा ना, अगं घे घे खा खा, वायला घालू नये एवढं पण तुला माहित नाही होय? बाहेर शिकवलं नाही अन्न वायला घालवायचं नाही, आता व्हायला जाणार ते. म्हणते मला आवडत नाही हाताने कालवलेला भात खायला, मी तो भात खाणार नाहीये. म्हणते घ्या, आमच्या हाताने कालवलेला भात नकोय म्हणते, तेही हाताने कालवलेला भात आवडत नाही खायला, चाटून पुसून खातो आणि तुला आवडत नाही होय? समोर स्वच्छ हात धुतले बघितले नाही आम्ही. म्हणते नाही खाणार म्हणजे नाही खाणार. शोभा म्हणते खा म्हणते ना, गपचूप का. श्रावणी म्हणते मी नाही खाणार म्हणजे नाही खाणार. मी म्हणते उगा नखरे करायचे नाही, गपचूप खायचं म्हणजे खायचं. आता ही शोभी जबरदस्ती करत असते, घाणेरड्या हाताने तो भात कालवलेला असतो आणि तो जबरदस्तीने श्रावणीला भरवत असते. श्रावणी बघत असते तेव्हाच तिला उलट्या येत असतात. आता ही शोभी जबरदस्तीने स्वतःच्या हाताने तिला भरवायला लागलेली असते. जबरदस्तीने श्रावणीचं तोंड उघडून घातलेलं असतो, दुसरा सुद्धा जबरदस्तीने घालायला लागते. श्रावणी आता लिमिट संपलेली असते, शोभाने लिमिट क्रॉस केलेली असते आणि श्रावणीची सुद्धा लिमिट संपली सहन करण्याची. हात असा जोरात ढकलून दिलेला असतो, तिचा भात सुद्धा काढलेला असतो आणि ते ताटात टाकून दिलेलं असतं श्रावणीने. शोभीचा इन्सर्ट केलेला असतो चांगला कडक. शोभा म्हणते काय काय श्रावणी. श्रावणी म्हणजे तुम्ही काय करताय शोभाताई, मूर्ख झालात का, जरा मॅनर्स नाहीयेत का? ए नट्ट मोगरे, माझ्या पोरीला मूर्ख म्हणतेस होय, एवढी अक्कल आली का तुला? अण्णा म्हणतात बायका का कोण आहे ग तुम्ही, तुम्हाला जरा सुद्धा दयामाया वाटत नाहीये हो? सुनेला खरकट अन्न खायला घालताय, जरा सुद्धा लाज वाटत नाहीये? मोठं पाप करताय, कुठे फेडताय ही पाप? नरकात सुद्धा जागा मिळणार नाहीये, शब्द आहे माझा, नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. ते अण्णा बस करा की, किती बोलता? सुनेनं तोंडातला घास ताटात फेकला तेव्हा नाही का अपमान झाला? ती बाजू घ्याल तिची, वाटतील ते माझ्या डोळ्यासमोर वागशील शोभे, आणि मी श्रावणीची बाजू घेऊ नको, मी श्रावणीची बाजू घेणार म्हणजे घेणार. म्हणते माझ्या पोरीला बोलायचं नाही, अजिबात सांगून ठेवते, एक सुद्धा शब्द तिला बोलायचं नाही. केलंय तिनं, कशाला तिची बाजू घेताय हो? लईच कळवळा आहे हो तुम्हाला. ते माझी कधी बाजू मांडली नाही, ही आल्यापासून काय कौतुक चाललंय तिचं, काय तोंड फुटलंय तुम्हाला? काय सांगताय पाप केलं म्हणून? जेवणाच्या ताटावर इतकी तुंबळ भांडणं सुरू झालेली असतात, इतकी भांडणं सुरू झालेली असतात,
की श्रावणीचं डोकं आता फुटायला लागलेलं असतं. या सेकंदाला मिनिटाला भांडणं उकरून काढत असतात तरी मुद्दाम घरात कलह अगदी मिनिटाला ना. शोभीची आई भयंकर अशा भांडत असतात. बिचारे अण्णा एकटेच पडलेले असतात, त्या दोघी जणी आणि अण्णा. आता श्रावणी की इतकं डोकं दुखायला लागलेलं असतं या श्रावणीचं, जेवायचं सोडून भांडणं चाललेली असतात. के मोठ्या प्रमाणात भांडणं झालेली असतात. इतक्या वेळ ते घरात भांडणं सुरू झालेली असतात. शशांक आता फॉर्मॅलिटी म्हणून शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण कुणीच काय शांत बसत नसतं. तुंबळ अशी भांडणं सुरू झालेली असतात. आता मात्र कुणीच माघार घ्यायला तयार नसतं. श्रावणीचं हे बघून सहन करून आता डोकं खरंच फुटतं की काय अशी वेळ आलेली असते. इतके भांडणं शेवटी श्रावणी रडायला लागलेली असते. डोळे पुसते आणि जोरात ओरडते की बास करा सगळ्यांनी. शांत होते, म्हणते अण्णा नका उगाच भांडू, प्लीज नका भांडू. त्यामुळे घरात वाद झालेला मला चालणार नाहीये, प्लीज नका नादी लागू. इतकी रडायला लागलेली असते. रडतच सगळं आता पसारा आवरायला लागलेली असते. इतकं रडायला येत असतं की बस. श्रावणीने एवढा स्वयंपाक सगळा बनवलेला असतो, तिला एक घास सुद्धा खायला मिळालेला नसतो. या शोभीने सगळ्या अन्नाची वाट लावून टाकलेली असते. ती रडत सगळी आता जी खरकटी भांडी असतात ती उचलायला लागलेली असते. म्हणले तसं खरंच शोभीला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. ते रागाने बघत असतात त्या दोघींकडे. बिचाऱ्या श्रावणीने सगळी भांडी उचललेली असते. खूप रडायला लागलेली असते आणि रडतच सगळे कामं करत असते. ती सगळं ती त्याचं आवरलेलं असतं आणि रडत आता भांडे घासण्यासाठी ती बाहेर चाललेली असते. बिचारी भांडी घासण्यासाठी गेलेली असते. अण्णा सगळ्यांकडे रागाने बघत असतात. इतका राग आलेला असतो अण्णांना, काय करू आणि काय नाही. बिचाऱ्याचं काही चालत नसतं. बिचारा शांत बसून घेतलेलं असतं. इकडे आता अपर्णा काकू असते. ती म्हणते इतके दिवस झाले श्रावणीने फोन लावला नाही, काही नाही, माझ्याशी बोलल्याशिवाय कशी श्रावणी राहतीये, तिकडे काय चाललंय काय नाही, मला काहीतरी कळायला हवं की नगं ठीक असेल ना, श्रावणी ठीक असेल ना, त्या लोकांनी ऍडजस्ट केलं असेल ना, नको ते. आणि खूप साऱ्या शंका आता अपर्णा काकूला पडलेले असतात. काकू विचार करतच असते श्रावणीचा. तेवढ्यात काय मोक्षा आलेली असते. मोक्षा इकडे तिकडे बघते आणि अपर्णा दिसते ती बेडरूम मध्येच. आता पटकन बेडरूम मध्ये आलेली असते अपर्णा काकूला. तिला काहीही करून मामीला सांगायचंच असतं की श्रावणी कोणत्या हालतमध्ये जगती. तुला फोनच करणार होते, बरं झालं तू आलीस बाई. श्रावणी कशी आहे, गेल्यापासून काहीच कॉन्टॅक्ट नाहीये तिचा. कशी करायला जमेल का गं तुला मोक्षा, प्लीज. ती कशी आहे काय मला एकदा जाणून घ्यायचंय ग. काहीच कॉन्टॅक्ट नाहीये तिच्या बरोबर. साहेबांनी या घरात सक्त ताकीद दिली, नावही घ्यायचं नाही, काही तिच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे ठेवायचं नाही. त्यामुळे आम्ही तर काही करू शकत नाहीये. तुला जमत असेल मोक्षा तर बघ ना प्लीज. तिचं नाव कुणीच घ्यायचं नाहीये यापुढे. त्यामुळे आम्ही नाव घेऊ शकत नाही, फोन लावू शकत नाही किंवा कोणत्या प्रकारचा कॉन्टॅक्टही करू शकत नाही. पण मोक्षा तू तर जाऊ शकते ना. तू जाऊन जरा श्रावणी कशी आहे डोळ्याने बघून ये ना प्लीज मोक्षा जाऊन ये ना. अपर्णा काकू फार प्रेमाने आणि कळवळीने सांगत असते मोक्षाला. आता खूप बारीक आवाजात दबक्या आवाजात म्हणत असते, हो मामी मी जाऊन आली तिच्या सासरी. का माझी श्रावणी सुखात आहे का ग, बरी आहे का ग श्रावणी, नीट नांदवतात का ग तिला ना, ती काही म्हणाली का, तुला काही वाटलं का, तुला काही जाणवलं का ग, ती लोक कशी वागणूक देत आहे तिला, सांग ना मोक्षा. अपर्णा काकू इतकी प्रेमाने चौकशी करत असते. मोक्षा एकही शब्द बोलायला तयार नसते, कारण सांगणार काय, तिची श्रावणी दुःखात आहे म्हणून. मोक्षा तुला इतके प्रश्न विचारतीये, काहीतरी उत्तर दे. ढिम्मासारखी उभी कायस तू, काहीतरी बोल ना, श्रावणीबद्दल काहीतरी सांग प्लीज. मोक्षा बोलायला लागलेली असते. लपवून काहीच फायदा नसतो. मोक्षा तिथे पोहोचल्यापासून माघारी येईपर्यंत जे काही श्रावणीच्या बाबतीत घडलं सगळं डिटेलमध्ये आता मोक्षा अपर्णाला सांगत असते की असं असं घडलंय मामी तिथे गेल्यावर, आणि ती माझ्याशी धड बोलली सुद्धा नाही. मला बघितलं आणि पटकन आतमध्ये निघून गेली. शुभू सुद्धा मजबूर डोळ्याने माझ्याकडे बघत होता, पण तो सुद्धा काही बोलला नाही आणि तो सुद्धा आत निघून गेला. त्याने अगदी डिटेलिंग मध्ये सांगितलेलं असतं. काकू म्हणते असं नको सांगू, काय झालंय ते स्पष्ट सांग बरं. मोक्षा म्हणते हो सांगतेच मी. त्यांच्या घरावर मोर्चा आला होता, चपलांनी मारलं, सगळ्यांनाच चपलांनी मारलं. आणि आता तिच्या सासू तिला हात जोडून माफी मागत होती. तिच्या सासूने सनकन कानाखाली ठेवून दिली काहीही कारण नसताना. ती श्रावणीची सासू म्हणत होती, म्हणजे शुभूची आई, की जी वेळ आली आहे ना आमच्यावर फक्त आणि फक्त तुझ्यामुळे, जे काय झालंय जे काय घडतंय ती लोक सगळ्या गोष्टीला श्रावणीला जबाबदार ठरवताय. म्हणून त्या घरात श्रावणीला अजिबात मान सन्मान नाही आणि फार विचित्र अशी वागणूक मिळतीये. श्रावणी कशी राहतीये तिचं तिला माहिती. मी तर श्रावणीला ओळखलंच नाही की ही आपली श्रावणी आहे. शुभूची आई म्हणत होती, या पोराने जर स्वीटीशी लग्न केलं असतं तर सानिकाचं लग्न इंद्रनीलशी झालं असतं आणि सुखाने संसार झाला असता, पण नाही, तू लग्न केलं याच्याशी आणि सगळी वाट लावली आमच्या आयुष्याची. ते काकू मामी सगळ्या गोष्टींना आपल्या श्रावणीला जबाबदार धरताय. जे काय झालंय, जे काय होतंय, जे काय होणार आहे, सगळ्या गोष्टींसाठी श्रावणीला जबाबदार ठरतात. उठता बसतात, तिला मारतात, टोमणे देतात, टॉर्चरिंग करतात. इतक्या वाईट अवस्थेत श्रावणी त्या घरात राहते. ती कशी राहते मी हाच विचार करते मामी. तर अपर्णाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. लाडाकोडात वाढणारी राजकन्या, आणि तिच्यावर ही काय वेळ आली आहे. शुभू तिची समजूत काढत होता, तिला शांत करत होता. तेव्हा मी श्रावणी असा आवाज दिला. ती माझ्याकडे बघून हसली आणि माझ्याकडे पळतच यायला निघाली. नंतर तिने काय विचार केला आणि काय नाही, माझ्याकडे एकदा बघितलं आणि डायरेक्ट घरात निघून गेली. परत तिने माघारी बघितलं सुद्धा नाही. सगळं ऐकून अपर्णाला शॉकच बसत असतो की हे काय ऐकतीये मी.
श्रावणी तुझ्याशी बोलली सुद्धा नाही, भेटली सुद्धा नाही, आणि सगळ्यात महत्वाचं इतकं काय काय सहन करतीये हे कळाल्यावर तर काकूला इतकं वाईट वाटलेलं असतं. आता जाऊन तिला घेऊन यावं की काय असं वाटत असतं. शुभूच्या घरचे इतक्या वाईट अवस्थेत तिला वागवतायत, जराही त्यांना काही वाटत नाहीये. हो ना ग मामी, इतकी वाईट अवस्था आहे तिची, इतकी वाईट अवस्था आहे की काय सांगू तुला मी. श्रावणीला भेटायला गेले तर श्रावणी मला भेटलीच नाही, माझ्याकडे बघितलं आणि आतमध्ये निघून गेली, एक सुद्धा शब्द बोलली नाही. माझं काळजीत तुटतंय, माझी पोरगी इतके हाल अपेक्षा सहन करतीये. खरंच मोक्षा, मी काय करू आणि काय नाही मला कळत नाहीये. एक आई म्हणून मी हे सगळं सहनच करू शकत नाही. मला फार कसं तरी होतंय मोक्षा. मला श्रावणीसाठी काहीतरी करायला लागणार आहे. मी काहीतरी करणार म्हणजे करणार. राहत नाही आणि मी बोलणार आहे श्रावणीशी. इकडची दुनिया तिकडं होते, मी तिच्याशी बोलणार म्हणजे बोलणार. लगेच फोन उचलते आणि श्रावणीला फोन लावायला लागते. मोक्षा म्हणते मामी ऐकतीस का? कळलं तर वादळी ना, नको बोलू प्लीज. लावायला लागलेली असते अपर्णा. आता फोन बंद करते कारण मोक्षा म्हणते मामाला कळालं तर नकोसा तमाशा होणार, प्लीज नको बोलू. आता बिचारा शुभू इकडे तिकडे दर 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 भटकत असतो आणि इंटरव्ह्यू देत असतो. काम शोधण्यासाठी धडपड चाललेली असते त्याची. काहीही करून काम शोधायलाच लागणार असतं, त्याच्याशिवाय घर कसं चालणार. आता एका ठिकाणी इंटरव्ह्यूला आलेला असतो. ते सर म्हणतात या की आतमध्ये या. शुभू तिथे इंटरव्ह्यूला आलेला असतो, स्वतःचं नाव वगैरे सांगतो. सुपरवायझरच्या पोस्टसाठी मी अप्लाय केला होता, जा का तुमचा रिझ्यूम वगैरे ते सगळं बघितलेलं असतं. वा, सॉलिड एक्सपिरियन्स आहे तुमचा. तुमच्यासारखाच मला ऍक्टिव्ह माणूस हवा होता आणि मला जो माणूस हवा होता तो तुमच्या रूपाने मिळालाय. तुम्हाला मी नोकरी देऊ शकतो. मला खूप खूप आवडलंय तुमचं सगळं काम वगैरे, आतापर्यंतचा एक्सपिरियन्स. शुभू म्हणतो थँक्यू सर. आता खिडकीतून कोणीतरी बघितलेलं असतं की या माणसाने शुभूला नोकरी देण्यासाठी होकार दिलाय आणि चांगल्या पोस्टसाठी नोकरी ऑफर केली आहे. इंटरव्ह्यू खूप छान चाललेला असतो. तो माणूस 100% जॉब देणार यात काही शंकाच नाही. तो खबरी असतो, त्याने फोन लावलेला असतो इकडे आता रुद्रला की शुभ इथे इंटरव्ह्यूसाठी आलाय. सीओ त्याची फाईल बघतो आणि नोकरी मिळणार असंच वाटतंय. सगळं छानच त्यांच्यामध्ये मीटिंग होतीये. पगार सुद्धा विचारलेला असतो, तुम्हाला किती पगार हवाय. सॅलरी तुम्ही द्याल तेवढी, कारण कामाची आणि पैशाची खूप गरज आहे सर. माझी परिस्थिती मला माहिती. सांभाळायचं त्यासाठी कुठल्याही परिस्थितीत नोकरी करणं गरजेचं आहे सर. म्हणतात कंपनी पॉलिसीनुसार तुम्हाला 20,000 पगार देईल. शुभ म्हणतो थँक्यू सो मच सर, चालेल, नक्कीच मला तेवढा पगार आवडेल. डन झालेलं असतं, पगार वगैरे ठरलेलं असतं. तेवढ्यात काय ते सीओ असतात, त्यांचा फोन वाजता. नंदाने फोन लावलेला असतो त्या सीओला. अलकनंदा बोलतीये, शिक्षण मंत्री विश्वंभर यांची बहीण अलकनंदा. तुमच्या समोर जो इंटरव्ह्यू द्यायला शुभंकर सेलर बसलाय त्याला ही नोकरी मिळता कामा नये, कळतंय का? त्याच्या आता हाकलून द्यायचा, नोकरी भिकरी द्यायला द्यायची. कॅन्डिडेट आहे, त्याला मी नोकरीवरनं कसं घालू? मी त्याला नोकरी दिली ऑलरेडी. नंदा म्हणते मी सांगते म्हणून त्याला नोकरीवरनं काढून टाकायचं. मंत्र्याचा आदेश असं समजा, शिक्षण मंत्री एका सहीने तुमची कंपनी ब्लॅकलिस्टला टाकू शकतो. हा, त्यामुळे त्या माणसाला जर नोकरी दिली तर कंपनी ब्लॅकलिस्टला जाईल. नंदाने त्या सीओला घाबरवलेलं असतं. तो मॅडम तुम्ही म्हणाल तसं नाही देते मी त्याला नोकरी. त्याला तो खूप घाबरलेला असतो आणि शुभंकरला माहिती इकडून फोन आलाय अलकनंदाचा, म्हणूनच हा असं वागतोय माझ्याशी. तो खूप घाबरलेला असतो. अलकनंदा म्हणते गेला गेला, शुभ्या गेला, आता नोकरी काही शुभ्याला मिळत नसते. तर साहेब काय झालंय, तुम्ही काय एवढे टेन्शन मध्ये आला? असेल तर सांगा, मी सॉल्व्ह करतो. सांगा ना साहेब. शुभंकर सॉरी, आम्ही तुम्हाला ही नोकरी नाही देऊ शकत. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आधी नोकरी दिली होती, एक फोन आला आणि अचानक निर्णय बदलला साहेब. मला कोणत्याच गोष्टीचं स्पष्टीकरण देणार नाहीये आणि नोकरी सुद्धा देणार नाहीये, तुम्ही निघा. ज्या माणसाने अलकनंदाला खबर दिली की शुभला नोकरी मिळाली त्याने बघितलेलं असतं की शुभला नोकरीवरून काढून टाकलंय. आता लगेच अलकनंदाला परत खबर गेलेली असते की तिचं काम झालंय. आलेलं असतं हे सगळे मुद्दाम करताय, टॉर्चरिंग चाललीये की नोकरी मिळूच नाही आणि असंच त्याने दर दर भटकावं म्हणून. बिचारा शुभू आता तिथून चाललेलं असतं. माणूस चोरून बघत असतो शुभूला. शुभूने त्याला बघितलेलं असतं. शुभूला बघता क्षणी तो पळालेला. तर याचा अर्थ माझ्या विरोधात जाणीवपूर्वक कट रचला जातोय जेणेकरून मला कुठेच काम मिळू नये. मागं कोण आहे? तो आता शोध घेणार असतो की या सगळ्या कटाच्या मागे कोण कोण सामील आहे. बघू आता शुभूला कळणार का? हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.